गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बोलणार आहोत ऑगस्टमध्ये बॉर्न झालेल्या लोकांबद्दल. त्यापूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज संडे, छान सुरुवात झाली आहे दिवसाची. आज आपण बोलणार आहोत अबाउट द मंथ ऑफ ऑगस्ट, अबाउट द पीपल बॉर्न इन द मंथ ऑफ ऑगस्ट. सो ऑगस्ट हा जो आहे तो वर्षातला 8वा महिना आहे. 8 हा नंबरचा कारकग्रह आहे शनी. शनी म्हणलं की लोकांना थोडी भीती वाटते. आपण मुलांक 8मध्ये बघितलेला आहे. पण शनी हा वास्तववादी ग्रह आहे. शनी ही माता आहे. इट इज लाईक अ स्ट्रिक्ट मदर यू कॅन से, की ते तुम्हाला वास्तवाचं दर्शन करून देतात. कोण आपलं आहे, कोण आपलं नाही आहे, ह्या परिस्थितीची जाणीव शनी आपल्याला करून देत असतात. सो नंबर 8 शनी. शनी म्हणजे शनय. सो ह्या लोकांची जी आहे प्रगती खूप हळू होत असते. ओके. नंबर 8 पीपल जे बॉर्न असतात. सो पीपल बॉर्न इन द मंथ ऑफ ऑगस्ट, दे आर करिझमॅटिक, दे आर कॉन्फिडंट, दे आर हार्ड वर्किंग. शक्यतो 8 नंबरच्या इम्पॅक्टखाली जे लोक बॉर्न झालेले असतात, वेदर इट इज देअर बर्थ डेट और वेदर इट इज देअर बर्थ मंथ, सो ह्या लोकांना ना नॅचरलीच खूप हार्ड वर्किंग कपॅसिटी त्यांची असते. कुठल्याही कामाचा कंटाळा ते लोक कधीही करत नाही. कुठल्याही प्रकारच्या हार्ड वर्कला ते लोक कधीही घाबरत नाही. मेहनतीची कामं ही लोक खूप सहज करून जातात. त्यांना रेंगाळणं आवडत नाही, रटाळपणा आवडत नाही. एकदा काम हाती घेतलं की ते कधी कंप्लीट करेल असं त्यांना होत असतं. सो पीपल बॉर्न इन ऑगस्ट आर व्हेरी व्हेरी प्रॅक्टिकल. दे आर वर्कोहॉलिक्स. ओके. काम काम आणि काम. कारण त्यांना मिळणारे जे हे आहेत फळं ही खूप उशिरा मिळतात. त्यांना सक्सेस हे थोडंसं उशिरा मिळतं. पण ते लोक हायली पेशंट लोक आहेत. ते लोक पटकन उत्साह त्यांचा निघून गेला आहे किंवा त्यांनी हात झटकलेत किंवा त्यांनी ते काम सोडून दिले असं कधीच होत नाही. चिकाटी त्यांच्यात असते. कामाबद्दलचं प्रेम त्यांच्याकडे असतं. हार्डवर्क करण्याची क्षमता त्यांच्याकडे असतं. तुम्ही त्यांना कुठलंही काम द्या किंवा असं कामाचा डोंगर त्यांच्यासमोर उभा करा, दे विल बी लाईक वाव, आय विल बी डुईंग इट. फक्त ह्या सगळ्यामुळे काय होतं ना, नेचरमध्ये एक रुक्षपणा, एक कोरडेपणा येतो. असं नाही की दोज पीपल आर नॉट इमोशनल, बट मोर दॅन इमोशनल दे आर व्हेरी प्रॅक्टिकल. की कुठलीही सिच्युएशनमध्ये त्यांचा पहिला प्रश्न असतो, ओके झालं ते झालं, नेक्स्ट वॉट. सो जे झालं आहे त्याच्यावर विचार करत बसण्यापेक्षा पुढचं पाऊल उचलणं आणि त्याच्यावर काम करणं हे लोक नेहमीच प्रिफर करतात. अजून एक गोष्ट हे आहे की ते त्यांच्या पॉईंटला खूप पकडून असतात. तुम्ही त्यांच्याशी जर वाद घालायला लागलात तर यू विल अंडरस्टँड की दे आर व्हेरी मच स्ट्रिक्ट अबाउट देअर ओपिनियन, दे आर व्हेरी मच फर्म अबाउट देअर ओपिनियन. ते कुठल्याही वादात किंवा कुठल्याही पॉईंटला माघार घेत नाहीत. एक्सलंट लोक असतात. अजून एक गोष्ट ह्यांच्याबद्दल महत्त्वाची म्हणजे हे लोक एकांतप्रिय असतात. ह्यांना फार सोशल व्हायची आवड नसते. दे विल ऑलवेज प्रिफर देअर लोनलीनेस, दे विल ऑलवेज प्रिफर देअर सॉलिट्यूड, दे विल ऑलवेज प्रिफर टू बी इन देअर ओन वर्ल्ड. पण दीज पीपल आर सो लॉयल, दीज पीपल आर सो हंबल, दीज पीपल आर सो गुड की लोक बाकीची त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. पीपल एन्जॉय देअर कंपनी. अँड वन मोर थिंग, ह्यांची वाणी थोडी कठोर असू शकते. हे लोक गोड बोलणारी नाही आहेत. दीज पीपल आर नॉट पीपल प्लीजर्स. त्यांना जे वाटतं ते तुमच्या तोंडावर स्पष्ट सांगून टाकतील. ते हा विचार नाही करणार की या गोष्टीमुळे तुम्हाला कदाचित हर्ट होऊ शकतं किंवा या गोष्टीमुळे कधीही कोणी हर्ट होऊ शकतं. बट दे आर व्हेरी व्हेरी क्लिअर अँड व्हेरी क्लिअर ऑफ देअर नेचर. म्हणजे मनात त्यांच्या काही नसतं, पण जे काय आहेत ते डायरेक्ट तोंडावर बोलण्यामुळे ह्या लोकांचे बरेचसे रिलेशन्स खराब होतात. अशी लोक कुणाचे ऑर्डर्स घेऊ शकत नाहीत. they cannot work under anyone. That is the reason they will always try to be on a higher position. Most of them turns to be entrepreneurs, businessmen. These can be good actors
ॲक्टिंगच्या क्षेत्रातही खूप छान काम करतात. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की they will be, you'll find many CEOs of the companies are in the month of August. कारण मुळातच काम करून घेणं आणि काम कंप्लीट करणं ह्यालाच त्यांचं प्राधान्य असतं. सिन्स दे आर व्हेरी परफेक्शनिस्ट यू कॅन से, दे कॅन टेंड टू हर्ट पीपल, बट ॲक्च्युली त्यांच्या मनात तसं काही नसतं. सो लेट सी अशा ह्या मंथमध्ये बॉर्न झालेली मेल्स कसे असतात. सिन्स दे हॅव बीन बॉर्न इन द मंथ ऑफ ऑगस्ट, नॅचरली त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग खूप चांगलं असतं. कमिटमेंट लेवल खूप हाय असते. कुठल्याही पद्धतीची कमिटमेंट असो, वेदर इट इज रिलेटेड विथ देअर वर्क, वेदर इट इज रिलेटेड विथ देअर रिलेशनशिप्स, दे आर हायली कमिटेड पीपल. ओनली थिंग इज दे आर व्हेरी अपफ्रंट अँड दे हाईड देअर इमोशन्स. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या मनात काय चाललं आहे ह्याचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही. दे आर मल्टीटास्कर्स. एका वेळेस 10 गोष्टींचा विचार त्यांच्या डोक्यात चाललेला असतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे बघाल किंवा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न कराल, तुम्हाला हे नक्कीच जाणवेल की हा नक्की माझ्याशी बोलतोय ना. इज ही फिजिकली, म्हणजे असं आहे की फिजिकली ही इज विथ मी बट मेंटली ही इज समवेअर एल्स, असंही ह्या लोकांबरोबर होऊ शकतं. सो दिस इज बिकॉज ऑफ द मल्टीटास्किंग नेचर, दिस इज बिकॉज ऑफ द प्रॅक्टिकल थिंग, दिस इज बिकॉज ऑफ द प्रेशर ऑफ कम्प्लिशन. दीज पीपल आर व्हेरी ॲडव्हेंचरस ट्रेक्स, बंजी जम्पिंग, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, खूप वेळ म्हणजे काहीतरी वेगळं ह्यांना करायचं असतं ज्याच्यात त्यांचं ॲडव्हेंचर ते लोक सॅटिस्फाय करू शकतील. ओके, दे वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट इन लाईफ. दिस इज वॉट इज अबाउट ऑगस्ट बॉर्न मेल्स. लेट्स सी अबाउट ऑगस्ट बॉर्न फीमेल्स. ऑगस्ट बॉर्न females are very beautiful. You cannot resist their charm. They look, females are more into, like, you know, just because to hide their emotions, okay, they will try cracking a joke, they will try being funny around. सो काय होतं ना की त्यांना असं वाटतं की आपले इमोशन्स जे आहेत ते लपवण्यासाठी बरेचदा ते लोक एखाद्या गोष्टीला हसण्यावारी नेतील किंवा त्या गोष्टीवर जोक क्रॅक करतील. सिरियस सिच्युएशनमध्ये फार वेळ ते लोक राहू शकत नाहीत किंवा स्वतःवर आलेली जी वाईट वेळ आहे, वाईट म्हणण्यापेक्षा टफ टाईम जे आहेत, सो दीज फिमेल्स आर लास्टिंग, दे आर टफ फिमेल्स. म्हणतात ना, टफ टाईम डोंट लास्ट बट टफ पीपल डू. सो ऑगस्ट फिमेल्स आर दोज टफ दॅट दे विल लास्ट थ्रू द टफ टाईम्स. ओके, अजून एक विशेष ऑगस्ट फिमेल्सबद्दल सांगायचं झालं तर ह्यांच्या कामाची पद्धत इतकी छान असते ना की प्रत्येक कामात ते आपली एक वेगळी छाप सोडून जातात. म्हणजे हे समजून येतं की हे काम XYZ या व्यक्तीचं आहे. इतकं परफेक्ट काम, इतकं सुंदर काम असतं त्यांचं. कामाची कमिटमेंट बघा. तुम्ही त्यांना सांगा आत्ता 10 माणसांचं काम आपल्याला आत्ता थोड्या वेळात करायचं आहे अँड दे पीपल विल लाईक ओके, होऊन जाईल, नो वरीज. सो देज आर दोज कूल पीपल, दोज कूल फिमेल्स की ते कामाला घाबरत नाहीत, आळस करत नाहीत, खूप हार्डवर्किंग असतात. सक्सेसफुल तर त्या होतातच. जस्ट मेक देम लाफ. आणि ऑगस्ट लोकांसाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लीज बी ऑप्टिमिस्टिक अँड स्टार्ट गिविंग अफर्मेशन्स. आय ॲम गुड, आय एम इन ग्रॅटिट्यूड, आय हॅव वॉट एव्हर आय वॉन्ट. हे अफर्मेशन्स जसे जसे डेली तुम्ही करत जाल ना, यू विल सी अ बिग डिफरन्स इन युअर लाईफ. ओके, सो दिस इज ऑल अबाउट आर लवली ऑगस्ट बॉर्न पीपल. तुमच्या आजूबाजूला ऑगस्ट बॉर्न पीपल आहेत का आणि हे ट्रेट्स त्यांच्याबरोबर मॅच होत आहेत का हे मला नक्की कळवा थ्रू युअर कमेंट्स. प्लीज लाईक द व्हिडिओ, प्लीज सबस्क्राईब द चॅनल इफ यू आर न्यू टू द चॅनल. प्लीज शेअर दिस इन्फॉर्मेशन. उद्या आपण भेटूयात विथ द पीपल बॉर्न इन सप्टेंबर. Thank you so much. Enjoy your day. See you tomorrow with the people born in September. Bye bye. Take care.